हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात याचाच अर्थ तुम्ही केसावर भांडी घेतली आहेत आणि तुम्ही नेहमी केसावर भांडी घेत असता। तर केसावर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध। केसावर भांडी घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काय घडतं हे जर तुम्ही ऐकलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल। केसावर भांडी घेणं कितपत योग्य आहे, केसावर भांडी घेतल्यानंतर काय होत आहे, केसावर भांडी घ्यायला पाहिजेत की नाही, केस आपली देऊन भांडी घ्यायला पाहिजेत की नाही, हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसं पाहिलं तर महिला भगिनींना या ठिकाणी पहा, भांड्याचा मोह जो आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो। केसावर भांडीवाली बाई आली की गर्दी असते महिलांची, विशेष करून गावाकडे तर पहा तुम्ही महिलांची गर्दीची गर्दी पाहायला मिळते केसावर भांडी घेणाऱ्या महिला। आता एक महिला आली, केसावर भांडी तुम्ही तिच्याकडून घेतली, परंतु केसावर भांडी घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल होत आहे। बरोबर आहे, होय तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे। केसावर भांडी घेणं योग्य आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे। आता केसावर भांडी घेतल्याच्या नंतर जीवनामध्ये बदल होत आहे। केसावर भांडी घेतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे, नकारात्मक गोष्टी घडत आहेत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। केसावर भांडी इथून पुढे घ्यायची आहेत की नाही हे ठरवायचं आहे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर। चला तर मग केसावर भांडी घेतल्याच्या नंतर काय होतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वात अगोदर तर पहा, केसावर भांडी विकणारे काही ठिकाणी पुरुष देखील तुम्हाला पाहण्यास मिळतात, काही ठिकाणी महिला देखील पाहण्यास मिळतात। केसावर भांडी शहरी भागात असो ग्रामीण भागात असो दोन्ही ठिकाणी घेतली जातात आणि विशेष म्हणजे या केसांचा मोठ्या प्रमाणात व्यापार जो आहे तो केला जातो। आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त अशा प्रकारचा हा व्यापार केला जातो। तुमच्याकडून घेतले जाणारे जे केस आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा घेण्यात येतो। केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडते हे ऐकल्याने तुमचं नक्कीच केसावर भांडी घेणं कितपत योग्य आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे। भारत हा सगळ्यात जास्त प्रमाणात केसावर या ठिकाणी प्रक्रिया करून म्हणजे केस विकणारा सगळ्यात एक नंबरचा देश आहे। केसावर भांडी घेणाऱ्या महिलांच्या संख्येमुळे आता हा आकडा वाढतच आहे। केसांचे त्या ठिकाणी पहा काय केलं जातं हे बऱ्याच महिलांना माहीत नाही, पण केसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बिझनेस देखील केले जातात। या ठिकाणी तुमच्याकडून अगदी अल्प दरामध्ये हे केस विकत घेतले जातात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात त्याचा व्यवसाय केला जातो। आता हा राहिला प्रश्न, म्हणजे हा झाला प्रश्न तुम्ही विकलेल्या केसांचा, परंतु पहा नेमकं केस कशामुळे गळतात तर याची अनेक कारणं आहेत। विशेष करून महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आपल्याला पाहण्यास मिळतं। केस गळतीचे अनेक कारणे असू शकतात। केस तुमचे गळत असतील, तुम्ही काय करता, ते गळालेले केस साठवून ठेवता आणि अशा प्रकारच्या महिला आल्या केसावर भांडी देणाऱ्या तर तुम्ही त्यांच्याकडून भांडी घेता, परंतु पहा महिलांनो, केसावर भांडी घेणं योग्य नाही। केसावर भांडी घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनात बदल होत आहे, हा बदल आपण पाहणारच आहोत। केस गळतीचे वेगवेगळे कारणं आहेत। महिलांच्या डिलिव्हरीनंतर काही महिलांचे केस जे आहेत ते जास्त प्रमाणात गळायला लागतात, अशी अनेक कारणे आहेत। स्ट्रेसच्या माध्यमातून देखील महिला असो किंवा पुरुष असो त्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळले जातात, परंतु पहा आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्या शरीराचा कोणताही भाग जो आहे तो विकला नाही पाहिजे, कारण शरीराचा भाग हा अमूल्य आहे। शरीराच्या आपल्या प्रत्येक भागाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जे केस विकता केसावर भांडी घेण्यासाठी, आता हे का विकले नाही पाहिजेत किंवा योग्य आहे की नाही हे तुम्ही ठरवा। पहा शास्त्रानुसार केसांना जे आहे ते या ठिकाणी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। लक्ष्मीचं स्वरूप असणारे हे केस तुम्ही क्षुल्लक भांड्यांसाठी विकता कितपत योग्य आहे। आपल्या घरातील लक्ष्मी, आपल्या शरीरातील लक्ष्मी जी आहे ते आपण अशा प्रकारे केसावर भांडी घेण्यासाठी विकत असतो। शास्त्रानुसार केसांना लक्ष्मीचं या ठिकाणी प्रतीक मानलं जात आहे। घरामध्ये लक्ष्मीचा वास असलाच पाहिजे, नाही की आपण ती लक्ष्मी इतरांना दिली पाहिजे। मग आता गळणाऱ्या केसांचं काय करायला पाहिजे हा राहिला सगळ्यात मोठा प्रश्न। तर केसांचं काय केलं पाहिजे तर पहा, आपण पाहिलेलं आहे की तिरुपती बालाजी या ठिकाणी केस दान केले जातात। त्या ठिकाणी केस दानाला खूप महत्त्व आहे। केस दान करणे
श्रेष्ठ मानले जातं, त्यामुळे केस दान करणं योग्य आहे. तुम्ही पाहिलं असेल महिला देखील त्या ठिकाणी आपले पूर्ण केस दान करून येतात तिरुपती बालाजी या ठिकाणी. तर त्यामुळे केस दान करणे कधी पण योग्य ठरेल, ना की ते भांडे घेण्यासाठी देणं, ते विकणं. आता हा झाला एक महत्त्वाचा भाग. मग आता आपण पाहूया की केस दान केल्यामुळे म्हणजे केस विकल्यामुळे काय होतं, केसावर भांडी घेतल्याच्या नंतर काय होतं. तर आता एक महत्त्वाचा मुद्दा असाही आपण जाणून घेऊया की बऱ्याच ठिकाणी केसावर भांडी जिथं घेतली जातात असं मानलं जातं आहे, ना की यावरती कुठलाही शोध झाला आहे किंवा काही. फक्त मानलं जात आहे की तुम्ही जर केसावर भांडी घेतली गेली, म्हणजे तुम्ही केसावर भांडी घेत असाल तर त्यानंतर तुमच्या घरामध्ये एक निगेटिव्ह शक्ती जी आहे ती येत असते, नकारात्मक ऊर्जा येत असते आणि तुमचं जे जीवन आहे ते स्ट्रेसपूर्ण होते जर तुम्ही केसावर भांडी घेतली तर, असं म्हणलं जात आहे. नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या घरात असंतुलन निर्माण होतं आणि तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की महिलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी पाहण्यास मिळतात. नकारात्मक ऊर्जा त्यांच्या जीवनात जास्त प्रमाणात निर्माण झालेली असते. मग हे कशामुळं? केसावर भांडी घेतल्यामुळं झालं आहे का? लक्ष्मीचं प्रतीक असलेले केस आपण भांडी घेतली त्यामुळे असं झालेलं आहे का? तर पहा, आता एक महत्त्वाचा मुद्दा राहिला महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे ठिकाणी अंधश्रद्धा. अशा प्रकारची कोणतीही अंधश्रद्धा मानायला नाही पाहिजे. पहा, केसावर भांडी घेतली म्हणून नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील बरेच, पण महिला भगिनींनो, अशा प्रकारचं कुठलंही जे अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेला बळी पडू नका. केसावर भांडी तुम्ही घेत असाल, आता घ्यायची नाही घ्यायची हे तुम्ही ठरवा, परंतु या ठिकाणी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. खरंच केसावर भांडी घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये असा नकारात्मक बदल झाला आहे का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच वाटतं का की केसावर भांडी घेतल्याच्या नंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते? अशा ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील केसावर भांडी घेतल्यामुळे अशा पद्धतीने होत आहे, तर असं काहीही होत नाही केसावर भांडी घेतल्यामुळे. केसावर भांडी घ्यायची नाही घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. केस दान करायचे का विकायचे ते तुम्ही ठरवायचं आहे, पण अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही, हा आपल्या व्हिडिओच्या मागचा महत्त्वाचा मेन उद्देश आहे. केस महिला असो किंवा पुरुष असो त्यांचे गळतातच. काही वेगवेगळी कारणं आहेत, विविध कारणांमुळे केस गळती होत आहे. बऱ्याच ठिकाणी पाहू शकता स्ट्रेस हा महत्त्वाचं कारण आहे आणि आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये केस गळती होणं हे साहजिकच आहे, कारण माणूस हा एक मिनिटही शांत नाही. जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत तो शांत आहे, नाहीतर सतत त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार आहेत आणि या विचारामुळे स्ट्रेस निर्माण होणं साहजिकच आहे. त्यामुळे एकच करायचं आहे की आनंदी राहायचं आहे, हसत राहायचं आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला केसावर भांडी घ्यायची आहेत की नाही घ्यायची आहेत.